लोकहानौ चिंतानकार्या निवेदितात्मलोकवेदत्वात् न तदा सिद्धौ लोकव्यवहारो हेयः किंतु फलत्यागः तत्साधनं च कार्यमेव। 61, 62, 63, 64 आणि 65 अशी सूत्र नारदीय भक्तिसूत्रातली आहेत. म्हणजे आधी 84 सूत्रापैकी आपण 61, 62व्या सूत्रापर्यंत आलो. साधकांनी काय करावं आणि काय टाकावं याच्याविषयी आहे. लोकहानौ चिंतानकार्या, भक्ती करत असताना, परमार्थाचा मार्गाची वाटचाल करत असताना जर लौकिक कर्म ठाकठीक झाली नाही आणि लोकहानी झाली त्याची चिंता साधकांनी करू नये. आपण भक्तीमध्ये रंगलो, ध्यानामध्ये रंगलो म्हणजे अगदी लौकिक कामं नीटच होतील असं सांगता येत नाही, होणार नाही एखाद्या वेळेला. त्याच्यामुळे लोक तुटतील. चिंता न कार्या, चिंता करू नये. कारण लौकिक कर्माच्या पाठीमागे एकदा मनुष्य लागला, लोक मिळवण्याच्या पाठीमागे एकदा मनुष्य लागला की साधकाच्या पक्षी भक्ती मार्ग संपला, ध्यान मार्ग संपला. लोकांना काय आवडेल ते आपण करायचं नसतं, आपल्याला जे आवडेल ते लोकांनी केलं पाहिजे. म्हणजे जो कोणी खरा साधक असेल त्याला ठाकठीक सगळं आवड असते. एक ठराविक गोष्टी त्याला आवडतात. त्याला ध्यान आवडतं, नामस्मरण आवडतं, गीता ज्ञानेश्वरी आवडते, सत्संगती आवडते. हे सगळी साधकाची लक्षणं आहेत. लोकांनी पाहिजे असेल तर याच्यामध्ये भागीदारी व्हावं. ध्यान, धारणा, नामस्मरण, पूजा अर्चा ह्याच्यामध्ये, गीता ज्ञानेश्वरीमध्ये. नाही समजा भागीदार झाले आणि त्यांनी नाही बा हे जमायचं नाही आपल्याला, बरं आहे. लोकहानौ चिंतान कार्या, लौकिक व्यवहारामध्ये आपल्याला ती सगळी नीटपणे पार पाडता आली नाही तरी चिंता करू नये. आणि आपण भक्तीच्या मार्गाने जात असताना, ध्यानाच्या मार्गाने जात असताना काही मंडळी तुटली समजा. आपले पूर्वीचे मित्र आता तुटले, तुम्ही बघा ना. तुम्ही इकडे ध्यान धारणा करायला लागल्याबरोबर त्या हॉटेलिंग करणारी जी मंडळी होती ती तुटली. आता काय करणार त्याला? प्रत्येक पिकणारी मंडळी तुटली. आता त्याला इलाज नाही. चिंता न कार्या, त्याची चिंता करण्याचं आता काही कारण नाही. निवेदित आत्मलोक वेदत्वात्, लौकिक कर्म आणि जी काही प्राप्तव्य अशी वैदिक कर्म आहेत, वैदिक आणि लौकिक ही दोन्ही कर्म त्यांनी ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु अशी केली असल्यामुळे सहजगत्या जेवढं लौकिक काम होईल, वैदिक काम होईल तेवढंच करावं साधकाने. यापेक्षा आणखी जास्त कामं करतील लोक, आणखी पुष्कळ मिळवू आपण, त्याला आपण मोठा एक काहीतरी व्याप करू, असं साधकाने करू नये. साधकाच्या पक्षी एकांत, नामस्मरण, ध्यान, गीता ज्ञानेश्वरी, दासबोध, सत्संग, वा याच्यापेक्षा आणखी श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यान. साधकांनी काय करावं हे आहे. संतांनी काय करावं हे निराळं. ते काय पाहिजे असेल तर लोक जमवतात, नाही तर मग अरण्यात जाऊन एकटेच बसतात. पाहिजे असेल तर काही काळ ते लोकांमध्ये राहतात, काही काळ एकांतात राहतात. लोकांची कधी दादच नसते त्यांना, त्यांची गोष्ट सोडून द्यायची. परंतु सामान्यतः साधकाने मात्र काय करावं, साधकाने काय करावे, काय सोडावे हा विषय आहे. वैदिक लौकिक कर्म यथासांग करावी शक्य तितकी, पण मुख्य गोष्ट भगवत प्राप्तीचा मार्ग अनुसरण आहे हे विसरता कामा नये. त्या मार्गांचं अनुसरण करत असताना समजा लौकिक कर्म तेवढी चांगली झाली नाही, धड झाली नाही, काळजी करू नये. आपली मित्रमंडळी आपल्याला सोडून गेली, काळजी करू नये. लोकहानौ चिंतानकार्या निवेदितात्मलोकवेदत्वात् न तदा सिद्धौ लोकव्यवहारो हेया किंतु फलत्यागा. ती भक्ती पूर्णपणे अंगात मुरेपर्यंत अजिबात लोकव्यवहार करायचा नाही असं नाही. लोकव्यवहार चालू ठेवावा. मुख्य गोष्ट काय आणि गौण गोष्ट कोणती हे लक्षात घ्यावं. न तदा सिद्धौ, भक्ती पूर्णपणे अंगी मुरली नाही, आपण पूर्ण झालो नाही तोपर्यंत काय करावं, लोकव्यवहाराचं टाकून द्यावा का आणि केवळ एवढंच करावं का असं नाही. नारदांचं मत असं नाही. न तदा सिद्धौ लोकव्यवहारो हेया, लोकव्यवहार टाकावा असं नाही. फलत्याग हा कार्य, त्याचा फलत्याग करावा.
ओम तत्सम ब्रह्मार्पणमस्तु करावं. फल त्या काय, मला ह्यातलं फळ नको, मला पाहिजे भक्ती भगवंत. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, त्याने झाले अवघे काम, निवारला भवश्रम. हे जे आहे अशा प्रकारे जावं. भक्ती करत असताना, ध्यान करत असताना समजा काही कामं नाही धड झाली, लोक नावं ठेवतील आपल्याला. लोक म्हणजे काहीतरी करतो, हा ठेवू दे, आपण तिकडे लक्ष देऊ नये, आपला मार्ग चालू ठेवा. मग अशा वेळेला भक्ती पूर्ण सिद्ध होईपर्यंत व्यवहाराचं काय करावं, व्यवहार करत राहावा, टाकू नये. परंतु फलत्याग मात्र अवश्य करावा. त्याच्यापासून मला अमकं फळ मिळेल असं मनात देखील धरू नये. एकच फळ आहे जीवनाचं, भगवंत. हे पक्क लक्षात ठेवून राहावं. न तदा सिद्धो लोक व्यवहारो हेय किंतु फलत्याग तत्साधनंच कार्यमेव. आणि भक्तीची जी साधना आहे ती करत राहा. कोणत्या साधना भक्तीच्या नारदाने सांगितलं? पूजादिषु अनुरागः इति पाराचर्यः, कथादिषु इति आत्मरत्या विरोधेन इति शाण्डिल्यः, नारदस्तु तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलता इति. भक्तीची साधनं सांगितलं. पूजा करणं, पूजादिषु अनुरागः, हे व्यासाने सांगितलंय. पूजादिषु अनुरागः इति पाराचर्यः, कथादिषु भगवंताच्या कथा ऐकणं, ध्रुवाच्या ऐकणं, प्रल्हादांच्या भक्तांच्या कथा ऐकणं, हेही भक्तीचं साधन आहे. आत्मरती अविरोधेन, अखंड आत्मरत राहणं. जसं स्वरूपानंद होते तसे, ज्ञानोबा होते तसे अखंड स्वरूपाच्या अनुसंधानात राहणं, हाही भक्तीचा प्रकार आहे. किंवा सगळीच्या सगळी नारदस्तु तदर्पिता अखिलाचार. नारद म्हणतात की माझं भक्तीचं लक्षण असं आहे की सर्वच्या सर्व कर्म त्याला अर्पण करायचं. आपण कर्म केल्याची तर एक दिवस एक क्षण राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि यात तिष्ठत कर्मकृत. कर्मच करणार नाही असं तर होऊ शकत नाही. लौकिक, व्यावहारिक, पारमार्थिक, आध्यात्मिक, प्रापंचिक, राष्ट्रीय, सामाजिक सगळ्या प्रकारची कर्तव्य कर्म करायलाच लागतात. या ना त्या स्वरूपात कर्म तर होतच राहत. मग ते सगळीच्या सगळी भगवंताला अर्पण करावे. मी काही करणारा नव्हे, भगवंतच आहे. त्याचं फळ देखील माझं नाही, त्याचं फळ भगवंताचं आहे असं मनाने सारखं ठेवावं. मी आपल्याला सांगितलं की जर मी कर्म करता असेल तर फळ ही मलाच पाहिजे असा नेहमी आग्रह असतो. मी कर्म करणारे फळ मात्र दुसऱ्याला मिळावं असं कधीही मनाला पटणारं नाही. म्हणून मी कर्माचा करताच नाही, तो भगवंत करताय, मी नाही. ती सगळी फळं त्याची त्याला अर्पण होत मला नको. मला एकच फळ पाहिजे जीवनाचं, भगवंत राम. एवढं एक फळ पाहिजे, बाकीची सगळी फळं टाकून घेतली. न तदा सिद्ध लोक व्यवहारो हेय किंतु फलत्यागा तत्साधनंच कार्यमेव. भक्तीची साधनाच करावी अखंड. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावं असेल, आपलं पोट भरण्याचा जो काही उद्योग असेल तो प्रपंच, काय व्यापार धंदा उद्योग नोकरी चाकरी काय असेल ती केली. उरलेला सगळ्याचा सगळा वेळ आणि तो जो काही वेळ जाईल तो देखील पोटासाठी मी काम करतो असं न म्हणता, भगवंताचं हे एवढं प्रवर्तित झालेलं चक्र आहे, त्याच्यामध्ये मी एक अणुरेणू आहे. माझ्याकडून भगवंतच काम करून घेतो आहे. तो धनी आहे, मी चाकर आहे. सावता माळी जसं म्हणत असं, हे शेत विठ्ठलच, मी केवळ त्याचा चाकर आहे, नोकर आहे. हा मळा मी पिकवतोय कष्ट करून, पण त्याची सगळी फळं भगवंताची आहे. तो मला कृपाळूपणाने काही फळं देतो आणि माझं जीवन चालतं. इतका निस्पृह, इतका निष्काम जीवन ज्याचं असेल त्याला तू भक्ती शक्य. आलं फळकी घातली, फळकी घातलं जर असेल तर मग भक्ती शक्य नाही, मग परमार्थ मार्ग शक्य नाही. नारद न तदा सिद्ध लोक व्यवहारो हेय किंतु फलत्याग तत्साधनित कार्यमेव. असं पुष्कळाला वाटतं, पुष्कळ मंडळींना किंवा एकदा परमार्थाला लागला आता बाकीचं लौकिक कामाचं काय, घरात अडकली तो आता पाठ फिरवीत. नारद म्हणतात तसं काही पाठ फिरवण्याचं कारण नाही. हे सगळं करत असताना तेही करायला हरकत नाही. त्याचं फळ मात्र फळाचा त्यागच करावा. ते माझं नाही आहे प्रभू, हे तुझंच आहे. तू यंत्री, मी केवळ यंत्र आहे. तू जसा चालवशील तसा मी चालेन. चाल दिसी तैसा चाले न साचा, बोल दिसी तैसा बोले न साचा. माझा अभिमान कासयाचा, हे जे स्वरूपानंद म्हणतात तसंच आहे की रामकृष्ण म्हणतात तो यंत्री आहे, मी यंत्र आहे. जसा तो नीर तसा जाईन. आपण मी जातो, माझं मी आणि माझं फार आहे, मी करतो. मी असं केलं तर काय होईल, काय होईल म्हणजे काय सर्वनाश होईल. मी असं केलं असं म्हणूच नको. भगवंत काय प्रेरणा देईल मला. आणि भगवंत जर आपल्याला कळला नाही तर संत मंडळी असतात ना,
की तुम्हाला सारखी जाग करत असतात. जागवितो जना सारखं ते सारखं सांगत असतात, बाबा हे चांगलं आहे, हे चांगलं नाही, हे कर, हे करू नको, असं सारखं जागवतच असतात. त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आपण आपल्या मनाने करत बसतो म्हणजे पंचायत होते सगळी. मग त्याची फळही भोगायलाच पाहिजेत, मग त्याला इलाज नाही.